Okay, we are going to start with the next lecture of the similarity. ठीक है. ओके, आता बघा या ठिकाणी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. व्हॉट इज द स्टेटमेंट. आपण स्टेटमेंट बघू या ठिकाणी काय, थेरम काय एक्झॅक्टली. आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरम, बोर्डला येतो हा. ठीक आहे, बघा. इफ द लाइन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, if the line parallel to side of a triangle intersects the remaining sides in its two distinct points, comma, then the line divides the sides, divides the sides in the same proportion, बघा. डायग्राम या ठिकाणी आपण ड्रॉ करू. बघा या ठिकाणी डायग्राम मध्ये A B C. ठीक है, here it is line L, this is point P and Q suppose. आणि आपण या ठिकाणी कंस्ट्रक्शन करणार आहे जॉइंट PC and BQ. ओके, ठीक आहे. दिस इज द डायग्राम. आता तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेलं असेल, फक्त तिथून पुढे आपण डायग्राम वगैरे स्वतः बघणार आहे. आता एक एक पार्ट आपण इथे बघू. गिवन काय काय, गिवन एक पार्ट आपण लिहू. लाइन L पैरेलल टू साइड BC, लाइन L पैरेलल टू साइड BC. कसं, इफ द लाइन पैरेलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल, लाइन इज पैरेलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल. एक साइडला ही लाइन पॅरलल आहे. पुढे काय दिले, इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड. ती दोन साइडला बाकीच्यांना इंटरसेक्ट करते. मग आपण लिहू इथे दिस लाइन L intersects at points P and Q to the sides AB and AC respectively. ओके, अजून काय गिवन आहे, काहीच गिवन नाही. एवढा पार्ट दिलेला आहे. पण त्यांनी काय सांगितलंय, in its two distinct points, then the line divides the sides in the same proportion. ती लाइन त्या साइड्सला सेम प्रपोर्शन मध्ये त्या ठिकाणी डिवाइड करते. म्हणजे आपल्याला टू प्रूव्ह काय, वी हॅव टू प्रूव्ह ही लाइन ह्या साइड्सला सेम रेशो मध्ये डिवाइड करते. इट मीन्स AP upon PB is equal to AQ upon QC. We have to show this. आता चला आपण कंस्ट्रक्शन काय केलेले ते इथं लिहूया. कंस्ट्रक्शन, ठीक आहे, काय दिलेलं आहे, जॉइन PC and BQ हे जॉइन केले.
ठीक आहे. ओके, तर एवढा पार्ट लिहून घ्या. मी फक्त डायग्राम ठेवणार आहे, बाकीचा पार्ट रफ करणार आहे आणि आपण प्रूफला स्टार्ट करू. ओके, राईट डाऊन दिस. ओके, डायग्राम मी एकदा ड्रॉ करतो परत एकदा तुम्हाला समजावं म्हणून. या ठिकाणी ए बी सी कसा पण शेप असू शकतो बरं का. मी असा काढलेला आहे, समजा आपण असं घेऊया थोडंसं लांब अशा टाईपमध्ये. ओके, ठीक आहे. शेप कसा पण असू शकतो, असं नाही की तुम्ही इक्विलॅटरल दाखला पाहिजे. ठीक आहे. line L parallel to BC. Here it is the point P, Q. ठीक आहे. ओके, मग आता या ठिकाणी आपण प्रूफला स्टार्ट करूया. प्रूफ मध्ये काय आहे बघा. इन ट्रायंगल APQ and ट्रायंगल BPQ, ह्या दोन ट्रायंगल मध्ये APQ हा ट्रायंगल हा आणि BPQ यांच्यामध्ये, यांना जर आपण असं सरळ केलं बघा बरं का, तो कसं दिसेल. याला हे बघ, हा ट्रायंगल आणि हा खालचा ट्रायंगल, याला जर सरळ केलं हा असा दिसेल साधारणतः. इथं B, इथं P, इथं समजा इथं APB, वरती Q. ठीक आहे. BQ डॉटेड लाईन आहे आणि हे आहे. हा ट्रायंगल याच्यामध्ये जर बघितलं तर दोघांची हाईट सेम आहे. हाईट जर काढली तर ह्या ट्रायंगल अशी आहे, ह्या ट्रायंगलची हाईट APQ ची आणि BPQ ची दोघांची पण हाईट सेम असणार आहे. ठीक आहे. मग हाईट सेम असला तर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कोणावरती डिपेंड असतो? रेशो ऑफ द बेसिस. मग हाईट सेम आहे तर आपण इथे लिहू therefore area of the triangle APQ to the area of the triangle BPQ is equal to AP upon BP. This is equation number 1. Reason मी इथे लिहितो, areas proportionate to areas height is same, areas proportionate to bases. ओके, म्हणजे हाईट सेम आहे त्यामुळे बेसिस सोबत तो प्रपोर्शनेट असेल. दिस इज इक्वेशन 1. ठीक आहे. नंतर इन ट्रायंगल APQ, अगेन APQ and triangle CPQ, त्यांचा एरियाचा रेशो, एरियाज ऑफ द ट्रायंगल APQ टू द एरियाज ऑफ द ट्रायंगल CPQ इज इक्वल टू. बघा, ह्या दोघांना पण आपण असं सरळ केलं तर हाईट PQ दोघांची सेम येईल कारण कॉमन लाईन येते. ठीक आहे. मग बेस AQ, ह्या ट्रायंगलचा असं केल्यावरती बेस AQ येईल आणि ह्या ट्रायंगलचा बेस CQ येईल असं केल्यावर. ठीक आहे. मग या ठिकाणी मी काय लिहितो, AQ अपॉन CQ. दिस इज इक्वेशन नंबर 2. आणि रिझन आपण या ठिकाणी देऊया, हाईट इज सेम, therefore areas proportionate to bases. Okay, this is equation number 2. आता आपण now in triangle BPQ and triangle CPQ, हे बघा BPQ and triangle CPQ, PQ is parallel to BC, therefore their heights must be same. दोन लाईन, हे बघा ना, दोन लाईन असे पॅरलल आहे, त्यांच्यामध्ये समजा असे दोन ट्रायंगल झाला, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल कन्सिडर करा. तर ह्या ट्रायंगलची हाईट आणि ह्या ट्रायंगलची पण हाईट
सेमच असणार आहे. पॅरलल लाईन मध्ये जे काही ट्रायंगल्स येतील त्यांची हाईट सेम असणार आहे, म्हणून आपण काय लिहिलं, हाईट्स आर इक्वल. आणि अशी सिच्युएशन असल्यामुळे हे बघा, हा एक ट्रायंगल आहे आपला दिस वन, आणि हा एक ट्रायंगल आहे दिस वन, यांची हाईट सेम आहे त्यात आपण ते लिहिलं. आणि बेस पण सेम आहे बघा, एकच बेस आहे. त्याला तुम्ही असं पलटी केलं ना असं वरती तर लक्षात येईल की बेस पण सेम आहे. हिअर बेस PQ is also same किंवा कॉमन. therefore एरियाचा रेशो काय येईल त्यांचा, BPQ टू द CPQ. एरियाचा रेशो काय, बेस आणि हाईट यांचं मल्टिप्लिकेशन, हाईट सेम बेस सेम कॅन्सल होतील, रेशो बनेल. therefore एरिया ऑफ BPQ टू द एरिया ऑफ द ट्रायंगल, ट्रायंगल लिहिणं गरजेचं आहे, ऑफ द ट्रायंगल CPQ इज सेम. दिस इज इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता बघा, therefore from equations 1, 2 and 3 ह्या 3 इक्वेशन वरून आपल्याला काय लिहिता येईल बघा. एरिया ऑफ द ट्रायंगल APQ to the area of the triangle BPQ is equal to area of the triangle APQ divided by area of the triangle CPQ. हे बघा ना, एरिया ऑफ द ट्रायंगल APQ टू द BPQ, इकडे APQ ॲज इट इज, BPQ च्या जागेवर मी काय लिहिलं, CPQ, कारण BPQ इज इक्वल टू काय आहे, BPQ काय, CPQ आहे. ठीक आहे, मग याच्या जागेवर ते लिहिलं. आता हा पार्ट काय होता तुमचा आलेला, AP अपॉन BP. हा पार्ट काय होता आपला, AQ अपॉन CQ. आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं, इथे म्हणायचं प्रूव्ह. दॅट्स इट. 2 किंवा 3 मार्कासाठी येतं हे, जास्त हार्ड नाही आहे. एकदा ह्या 2 ट्रायंगलचं घेतलं, एकदा ह्या 2 ट्रायंगलचं घेतलं, नंतर सांगितलं यांचे एरिया तरी सेम राहील, म्हणजे ह्या दोघांचा एरिया सेम राहणार आहे असं दाखवलं. इक्वेशन व्हॅल्यू पुटअप करून डायरेक्ट प्रूव्ह. ओके, राईट डाऊन दिस. याच्यानंतर आपण पुढचा बघूया. ओके, आपल्याला पुढचा थिअरम बघायचा आहे, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर. प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर. प्रॉपर्टी ऑफ अ angle bisector of a triangle. ठीक आहे. ओके, आता त्याच्यामध्ये थेरम काय बघूया आपण. थेरम आपण लिहून घेऊ आधी. बघा, द बायसेक्टर ऑफ एन अँगल, the bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio to the angle in the ratio of the remaining sides of the remaining sides. ओके, द बायसेक्टर ऑफ एन अँगल. आता म्हणजे एक प्रकारे बघा, आपण डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करणार आहे. डायग्राम मध्ये आपण बघू आणि एक्सप्लेन करतो तुम्हाला हे. ठीक आहे. आता समजा हा अँगल ए, त्यांनी जशी डायग्राम दिली तशी घेऊ आपण, AB
सी, समजा हा ट्रायंगल ABC आहे, याचा हा अँगल बायसेक्टर आहे, म्हणजे हा अँगल AC ह्या पॉईंटला आपण समजा E म्हणूया, ACE इज इक्वल टू ECB, ठीक आहे, या पद्धतीने. तर त्यांनी काय सांगितलंय, ते काय म्हणतायत, द बायसेक्टर ऑफ अन अँगल, ह्या अँगलचा एक बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साइड ऑपोजिट टू द अँगल, या ऑपोजिटला जी काही साइड आहे त्याला ती डिवाइड करते, म्हणजे EE टू द EB, AE टू द EB इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स. कशाच्या रेशोमध्ये, रिमेनिंग साइडच्या. रिमेनिंग कोण आहे, AC आणि CB, AC आणि CB. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे मी तुम्हाला डायग्राम नुसार दाखवलं, लिहिणारच आहे आपण. बघू कन्स्ट्रक्शन काय काय ते बघू आपण. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, याला एक मिनिट थोडंसं डायग्राममध्ये थोडेसे मी चेंजेस करतो, जेणेकरून मला हवं तसं व्यवस्थित इथं बसेल अशी आपण डायग्राम काढूया. Okay, this is the A, B, C. Here it is E. This is the angle bisector, suppose. ठीक है. Okay. आपल्याला AC अशा पद्धतीने एक्सटेंड करायची आहे, या ठिकाणी एक D पॉइंट येईल की जेणेकरून B ला एक पॅरलल लाईन इथे ड्रॉ केली तर इट विल इंटरसेक्ट ॲट द पॉइंट D. ओके, ठीक आहे, इथपर्यंत आलो. तर आता इथे मी हे पण अँगल सेम आहे असं दाखवून देतो डायग्राममध्ये. त्याचं प्रूफमध्ये आपण बघणार आहे कोणत्या पद्धतीने होणार. इकडचा पार्ट कन्स्ट्रक्शन आहे, ठीक आहे. आता बघू आपण काय काय गिवन मध्ये काय काय दिलंय, जसं बुक मध्ये त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप लिहू, म्हणजे कोणता पॉइंट राहणार नाही, ठीक आहे. ओके, गिवन काय बघू आपण. गिवन इन ट्रायंगल ABC angle bisector of angle C intersects at point E on side AB. C चा अँगल बायसेक्टर जो आहे तो E पॉइंटला इंटरसेक्ट करत आहे साइड AB वरती. ओके, दिस इज ऑल अबाउट गिवन. कन्स्ट्रक्शन काय, आपण कन्स्ट्रक्शन बघून घेऊ काय काय. कन्स्ट्रक्शन नंतर दाखवले. टू प्रूव्ह वी हॅव टू प्रूव्ह व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. बघा आपल्याला काय दाखवायचं आहे, मगाशीच मी सांगितलं होतं तुम्हाला, AE टू द EB इज इक्वल टू AC टू द CB. दिस डिवायडेड बाय दिस इज इक्वल टू दिस डिवायडेड बाय दिस. अँगल बायसेक्टरने त्या ठिकाणी साईडला ज्या ठिकाणी बायसेक्ट केलेला आहे त्या साईडचे जे काय AE टू द EB याचा रेशो इज इक्वल टू द रेशो ऑफ द AC टू द CB. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. ओके, त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन बघू. कन्स्ट्रक्शन आपण काय केले या ठिकाणी, प्रोड्यूस AC किंवा ड्रॉ BD पॅरलल टू EC. कोणत्या पद्धतीने, सच दॅट point D obtained on side AC when it is extended as shown in figure. हे बघा बुक मध्ये जशी लाईन टू लाईन लिहिलंय तसंच आलं पाहिजे असं काही रूल नाहीये, लक्षात घ्या. आपल्याला काय फक्त उद्देश काय तो साध्य झाला, हे पॅरलल काढलेले आणि AC ला एक्सटेंड केले, त्या ठिकाणी D पॉइंट भेटणार आहे. ते एवढा पार्ट लिहून घ्या, मी डायग्राम तशीच ठेवणार आहे, तिथून पुढे आपण प्रूफ बघूया. ओके, राईट ऑन दिस.
ओके, याचं प्रूफ आपण इथे बघूया. आता बघा, ॲज सीई इज पॅरलल टू बीडी. हे बघा, सी आणि बीडी एकमेकांना कसे पॅरलल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे या ठिकाणी काय आहे, कन्सिडर एडी ॲज ट्रान्सव्हर्सल. एडी या ठिकाणी दोन लाईन्सला अशी एक ट्रान्सव्हर्सल आहे. समजा हे दोन पॅरलल लाईन्स आहे, त्याला एक ट्रान्सव्हर्सल अशी गेली, याला असं केलं तर दिस अँगल इज इक्वल टू दिस अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे. ओके, आपण बघूया ते. बघा, देअरफॉर म्हणजे हा अँगल आणि हा अँगल सेम होईल. हे पॅरलल आहे, याला हे ट्रान्सव्हर्सल. तर आपण लिहू अँगल ACE इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल कोणता आहे, CDB. CDB करस्पॉन्डिंग angles. Are you getting this? Okay. After that आपण consider BC as transversal. BC as transversal. दोन लाईन पॅरलल आहे आणि अशी आडवी ट्रान्सव्हर्सल आली तर दिस अँगल इज इक्वल टू दिस अँगल, काय अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. बघू, here these two are parallel, BC is the transversal. म्हणून आपण काय म्हणू शकतो, अँगल ECB is congruent with CBD. alternate angles. ओके. नंतर आपण काय लिहू या ठिकाणी, and angle ACE is congruent with angle BCE. हे काय आपल्याला गिवन आहे. ACE is equal to BCE, हा पार्ट आपल्याला कसा आहे, गिवन आहे. ठीक आहे. याला आपण इक्वेशन 1 म्हणू. दिस इज द इक्वेशन 2, दिस इज द इक्वेशन 3. फ्रॉम इक्वेशन मग आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल बघा. हे आपले महत्त्वाचे, एक मिनिट, हे महत्त्वाचे आपले 3 पार्ट झालेले आहेत. मग आता आपल्याला ट्रायंगल याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल, फ्रॉम इक्वेशन्स 1, 2 and 3 तिघांवरून काय सांगता येईल आपल्याला, अँगल CBD इज इक्वल टू CBD इज इक्वल टू अँगल CDB. अँगल CBD कॉन्ग्रुएंट विथ अँगल CDB. आपण रिझन वरतीच दिलं. हे बघा ना, हा दिस अँगल, हे बघा, दिस अँगल इज इक्वल टू दिस अँगल. ओके, दिस अँगल इज इक्वल टू दिस आणि दिस अँगल इज इक्वल टू दिस. इट मीन्स these two angle must be equal. येते लक्षात. Therefore side which one, CB is congruent with किंवा CB is congruent with CD. रिझन काय देता येईल आपल्याला या ठिकाणी, ऑपोजिट साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. ऑपोजिट साइड्स ऑफ congruent angles. ओके, या अँगलच्या ऑपोजिट साइड सेम आहे. आर यू गेटिंग दिस? बघा, जर अँगल सेम असतील तर त्याच्या ऑपोजिट साइड पण सेम पाहिजे. हातोरून हे 3 गोष्टी कळायला. हा गिवन आहे, इथं लिहिलं. ठीक आहे. बाय अल्टरनेट अँगल हे सेम राहतील, तो इथं लिहिला आहे. बाय करस्पॉन्डिंग अँगल हे 2 अँगल सेम राहतील, तो वरती लिहिलेला आहे. ठीक आहे. आणि हे 2 अँगल सेम आलेले आहेत पहिल्या 3 इक्वेशन वरून. हे 2 अँगल सेम असले तर ह्या साइड सेम पाहिजे. त्याचं रिझन आपण दिलेले, प्रत्येकाला रिझन एक्सपेक्टेड आहे. एवढं पार्ट लिहून घ्या. मी ह्याच पोर्शन फक्त रफ करणार आहे कारण डायग्राम लागते आपल्याला. ओके ओके. आता आपली एकच स्टेप राहिलेली आहे या ठिकाणी. इन ट्रायंगल ADB
इन ट्रायंगल ए डी बी. बघा ह्या मोठ्या ट्रायंगलमध्ये आपल्याला ऑलरेडी माहिती आहे काय, सीई इज पॅरलल टू बी डी. असा ट्रायंगल आहे ना आपला, एवढा असा ट्रायंगल आहे या ठिकाणी आणि याला ही अशी लाईन पॅरलल आहे. ओके, ह्या पद्धतीची सिच्युएशन इथं क्रिएट झालेली आहे. आपण काय लिहू शकतो बघा, इथं ए, इथं ई, इथं बी, इथं सी, इथं डी. मग आपल्याला काय लिहिता येईल, AE divided by EB is equal to AC divided by CD. AC divided by CD. What is the reason? Basic proportionality theorem. Basic proportionality theorem. Basic proportionality theorem. कारण दोन लाईन पॅरलल असतील, मग अशी बघा डायग्राम अशी होती, त्याला आपण असं केलेलं आहे फक्त, समजतंय. दोन लाईन पॅरलल्स असतील तर त्यांनी ज्या ठिकाणी इंटरसेक्शन आहेत ते एकमेकांच्या प्रपोर्शनमध्ये असतात. ठीक आहे, मी ही डायग्राम रफ करतोय. ही डायग्राम म्हणजे हीच होती ती. ठीक आहे, कन्फ्युजन होऊ नये म्हणून जेवढा पार्ट लागतो तेवढंच तिथं ड्रॉ केला होता. पुढे देअरफॉर AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD इज इक्वल टू काय होतं आपलं, CD इज इक्वल टू CB. प्रूव्ड आपलं आलं होतं मगाशी. ठीक आहे, रिझन देऊन टाकायचं ते मगाचं. ओके, दिस इज ऑल अबाउट दिस प्रूफ. आज आपण हे दोनच प्रूफ बघणार आहे. हे दोन्ही प्रूफ इम्पॉर्टंट आहे बोर्डासाठी. हे व्यवस्थित लिहून घ्या. उद्या आपण नेक्स्ट पार्ट बघूया. ओके, राईट डाऊन दिस. हॅव अ नाईस डे. टेक केअर. बाय बाय.